पुरुषांच्या बाबतीत 35 नंतर स्पर्म काउंट कमी होणं हो हे खरं आहे का? आणि लो स्पर्म काउंटवरती आयुर्वेदात काही उपचार आहेत का? तसं पाहिलं ना तर मग स्त्रियांमध्ये पटापट अंडी कमी होतात. त्यामानाने पुरुषांमध्ये फार लवकर स्पर्म काउंट कमी होतो असं नाही. ओके. 35 नंतरही त्यांच्यात असतो, परंतु त्याची जी क्वालिटी असते ना ती डिक्रीज होते, म्हणजे गुणवत्ता कमी होऊन जाते. त्यात जर अल्कोहोल स्मोकिंग सारखं जर व्यसन असेल तर ती गुणवत्ता अजूनच डिक्रीज होऊन जाते. म्हणतात अल्कोहोल इन्क्रीजेस द डिझायर ऑफ सेक्स, म्हणजे डिझायर वाढवतं, पण डिक्रीजेस द परफॉर्मन्स. परफॉर्मन्स डिक्रीज होतो, म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊन जातं. तर ही व्यसनं नसावी. ह्या व्यसनांमुळं पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतं, मोटिलिटी कमी होते, आणि त्याकरता त्यांनी योग्य प्रॉपर व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं, हेल्दी डाएट घेणं, जसं की मोडायली कडधान्य खाणं गरजेचं आहे, रोजची 2 फळं खाणं गरजेचं आहे, वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे, रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, ॲटलिस्ट 45 मिनिट्स ब्रिक्स वॉक्स करणं गरजेचं असतं. त्याबरोबर जर किगल एक्सरसाइज केला, म्हणजे पेल्विक एक्सरसाइज जर आपण केल्या, तर त्याने सुद्धा याच्यावर आपल्याला मात करता येऊ शकते.